नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शहरातील शांतता आणि सामाजिक सौहार्द कायम राखण्यासाठी पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बियान यांनी सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट, कमेंट्स आणि व्हायरल कंटेंटच्या विरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. पोलीस आयुक्तालयाने सोशल मीडियावर सतत नजर ठेवण्यासाठी विशेष मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित केली आहे. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या प्लॅटफॉर्मवर समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट, व्हिडिओज किंवा कमेंट्स आढळल्यास संबंधितांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पोलीस आयुक्तांनी नागरिकांना आवाहन केले आहे की सोशल मीडियावर कोणतीही अफवा, द्वेषपूर्ण किंवा धार्मिक भावना दुखावणारी माहिती शेअर करू नये. अशा प्रकारच्या पोस्टना लाईक, कमेंट किंवा फॉरवर्ड करणं देखील गुन्हा मानला जाईल. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या कृत्यांना सहन केलं जाणार नाही असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिलाय. बेळगाव शहर आणि तालुक्यात गेल्या 8 दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. काही भागात मुसळधार पावसाचा फटका बसून अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. आज रविवारी पुन्हा बेळगाव शहरात अवकाळी पाऊस वादळी वाऱ्यासह कोसळला. अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने एंट्री मारल्यामुळे सर्वसामान्यांची धावपळ झाली. शहरातील मुख्य बस स्थानकात प्रवाशांची तारांबळ उडाली. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या सरी कोसळल्या. मे महिना सुरू असून उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असताना अचानक पाऊस आल्यामुळे वातावरणात थोडासा गारवा निर्माण झाला. महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अशोकनगर व श्रीनगर येथील इंदिरा कॅन्टीनचे उद्घाटन महिला सफाई कामगारांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर स्थानिक नगरसेवकांच्या हस्ते सफाई कामगारांना अल्पोपहार वितरण करण्यात आला. यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांच्यासह महापालिकेतील विरोधी गटनेते मुजम्मिल डोनी, नगरसेवक रवी साळुंखे, रियाज किल्लेदार, शाहिद खान पठाण, रेश्मा बैरकदार, आयुक्त शुभाबी, महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी आदी उपस्थित होते. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांना राज्य पोलीस महासंचालक मेडल जाहीर झाले आहे. यामध्ये बेळगाव येथील उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुखांसह अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 21 मे रोजी बेंगळूर येथे होणाऱ्या समारंभात डीजी मेडल प्रदान करण्यात येणार आहे. बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक चेतन सिंग राठोड, पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बियान, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख श्रुती एनएस, शहर सीएनचे पोलीस निरीक्षक BR गड्डेकर, राज्य राखीव दल 2ऱ्या बटालियनचे RPI पांडाप्पा गिरड्डी, जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस श्री शैल बळीगार आदींचा समावेश आहे. कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे राज्य प्रधान कार्यदर्शी मावळी शंकर यांनी अनुसूचित जातींच्या उपजातींसाठी अंतर्गत आरक्षणाची मागणी केली आहे. ते म्हणाले की राज्य सरकारने सदाशिव आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून विविध उपजातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण देणं आवश्यक असल्याची माहिती आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. सर्व उपजातींना त्यांच्या लोकसंख्येनुसार आरक्षण मिळालं पाहिजे. सदाशिव आयोगाच्या अहवालानुसार काही उपजातींना आरक्षणाचा लाभ कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे अंतर्गत आरक्षणाची गरज आहे. या मागणीसाठी दलित संघर्ष समितीने राज्यभरात जनजागृती मोहीम सुरू केली आहे. सरकारकडे लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यावेळी कर्नाटक दलित संघर्ष समिती राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांच्यासह इतर उपस्थित होते. बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे आयोजन दलित संघर्ष समिती आंबेडकरवादी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले होते. या अनावरण सोहळ्यासाठी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कित्तूर राणी चन्नम्मा व धर्मवीर संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प अर्पण करून वाजत गाजत मिरवणूक बिजगर्णी गावापर्यंत काढण्यात आली. या मिरवणुकीत जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर वादचे प्रधान कार्याध्यक्ष मोवळी शंकर आणि राज्य खजिनदार सिद्धाप्पा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शहरातील मिळकतींची ई-आस्थी प्रणाली अंतर्गत नोंदणी करून घेताना जर अधिकाऱ्यांसमोर एखादा एजंट दिसून आला तर त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं जाईल असा सज्जड दम आमदार राजू सेठ यांनी दिला आहे। ई-आस्थी विभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली व तेथील ए व बी खात्याच्या वितरणामध्ये होणारा भ्रष्टाचार व फोफावलेलं एजंट राज याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली। या ठिकाणी आपले काम वेळेवर होत नसून चाल ढकल केली जाते। एजंटांकडून काम करून घेतले तर लवकर वर्णी लागते, अन्यथा सातत्याने हेलपाटे घालावे लागतात, अशा तक्रारी नागरिकांनी आमदारांच्या समोर मांडल्या। यावेळी त्यांच्यासोबत मनपा आयुक्त शुभाबी यासुद्धा होत्या। आमदार राजू सेठ यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या व येथील एजंट राज मोडीत निघालं पाहिजे अशी सूचना आयुक्तांना केली। वीज खांबांसह वीज वाहिन्यांनाही वेलींनी विळखा घातल्याचं चित्र शहर परिसरात अनेक ठिकाणी दिसून येत आहे। यामुळे येथून ये-जा करणाऱ्यांना धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पावसाळ्यापूर्वी वीज खांबावरील वेली हटवाव्यात अशी मागणी होत आहे। कॅम्प परिसरात असणाऱ्या अनेक वीज खांबांना वेलींनी विळखा घातल्याचं दिसून येतं। या वेली वीज वाहिन्यांवरही पसरल्या आहेत। अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मरही वेलींच्या कचाट्यात सापडले आहेत। सुमारे 1.5 वर्षांपासून तिसऱ्या रेल्वे फाटकावरील पुलाचं काम बंद स्थितीत आहे। त्यामुळे बेळगावकरातून नाराजी व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या 8 दिवसांपासून यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत। यासाठी लागणाऱ्या लोखंडी सळी व इतर आवश्यक साहित्य या ठिकाणी ठेवण्यात आले आहेत। तिसऱ्या रेल्वे फाटकावर सध्या अडथळा ठरणारी एका बाजूची ड्रेनेज वाहिनी दुसऱ्या बाजूला हटवण्याचं गेल्या 4 दिवसांपासून हे काम सुरू आहे। त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत आहे। संपूर्ण शहराला वापरलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा विळखा पडला असून शिळे अन्न किंवा कुठलेही पदार्थ, भाज्यांचा पालापाचोळा खाताना जनावरांच्या पोटात प्लास्टिक किंवा त्यांचे तत्व जात असून त्यामुळे दरवर्षी शेकडो जनावरांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक गोष्ट पुढे आली आहे। एवढेच नव्हे तर जिल्हा पशुवैद्यकीय केंद्रात जनावरांवरील शस्त्रक्रियेदरम्यान अनेकदा पोटात प्लास्टिकचे गोळे निघत असल्याचे तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नमूद केलं आहे। जीवनातील अनेक समस्यांपैकी पर्यावरण प्रदूषण प्रमुख असून प्लास्टिक या समस्येचा मुख्य घटक आहे। कांदा मार्केट, भाजी बाजार येथील मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या दिसून येतात। यावर कारवाई होणं गरजेचं आहे। बेळगाव शहराजवळील देसूर येथील ग्रीन पार्क येथे आपल्याला NA लेआउट झालेले 30 बाय 40 फूट आणि 40 बाय 60 फूट या आकारातील रेसिडेन्शियल प्लॉट्स उपलब्ध आहेत। तेही 100% कायदेशीर, टाउन प्लॅनिंग अप्रूव्हल आणि KJP नंबर प्राप्त झालेले, तसेच 40 फीट रुंद कॉन्क्रीटचे रस्ते, LED स्ट्रीट लाईट्स, बोरवेल, प्ले एरिया आणि भरपूर स्पेशियस पार्किंग। त्यामुळे हा प्रोजेक्ट नसून ही आहे भविष्यातील सुवर्ण संधी। अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा। लोकमान्य रियालिटी, शॉप नंबर 6, क्रिश रिसाइड्स, सोमवारपेठ, टिळकवाडी, बेळगाव। नवे पाऊल, नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। सोशल मीडियावर धार्मिक भावना भडकवणारी पोस्ट टाकल्यामुळे शनिवारी रात्री उशिरा मुस्लिम समुदायातील युवकांनी शहापूर पोलीस स्थानकाला घेराव घातला। मध्यरात्री 1 वाजेपर्यंत शहापूर पोलीस स्थानकाबाहेर घोषणाबाजी सुरू होती। आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याला त्वरित अटक करावी या मागणीसाठी धरणे धरण्यात आले। कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश व त्यांचे सहकारी मध्यरात्री शहापूर पोलीस स्थानकाबाहेर दाखल झाले। आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्याचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले। पोलीस स्थानकाला घेराव घालणाऱ्या युवकांची मनधरणी करण्यात आली। बेळगाव राकसकोप रस्त्यावरील कलेहोळ क्रॉस येथील पूल जीर्ण झाल्याने तो धोकादायक बनला होता। सदर पूल धोकादायक बनल्याने नवीन पूल मंजूर करावा अशी मागणी या भागातील नागरिकांकडून वेळोवेळी केली जात होती। त्यानुसार सदर पूल पूर्णपणे उखडून टाकण्यात आला असून त्याच ठिकाणी दुसरा नवीन पूल बांधण्यात येत आहे। नूतन पुलासाठी वेगळा निधी मंजूर आहे। सध्या नदीत मातीचा भराव टाकून वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता बनवण्यात आला आहे। सदर पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे।
अन्नपूर्णेश्वरी नगर वडगाव येथे अन्नपूर्णेश्वरी देवीच्या वार्षिक उत्सवाचे मोठ्या भक्तिभावात आणि जल्लोषात आयोजन करण्यात आले होते। या उत्सवानिमित्त काल शुक्रवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ झाला असून परिसरात देवीच्या पालखी मिरवणुकीने वातावरण भक्तिमय झाले होते। आज शनिवारी सकाळी गणहोम, महाआरती आणि महाप्रसाद वाटप करण्यात आले। विशेष म्हणजे सुमारे 10,000हून अधिक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला अशी माहिती आयोजकांनी दिली। मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते। उत्कृष्टपणे देवीच्या मूर्तीची आरास देखील करण्यात आली होती। भाविकांनी श्रद्धेने देवीचे दर्शन घेतले आणि उपस्थितांनी धार्मिक वातावरणाचा लाभ घेतला। भारतीय सैन्यानं यशस्वीरित्या राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरचं देशभरात कौतुक होत असताना बेळगाव शहरातील एक नामांकित समाजसेवक शिवा चौगुले यांनीही अनोख्या पद्धतीने भारतीय सैन्याच्या कामगिरीचे कौतुक करत मानवंदना दिली आहे। चौगुले यांनी आपल्या थार गाडीवर ऑपरेशन सिंदूरने सजवली आहे। तसेच ऑपरेशन सिंदूरचे नेतृत्व करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि कर्नल व्योमिका सिंगचा फोटोही या थार गाडीवर लावून या 2 महिला अधिकाऱ्यांचा त्यांनी गौरव केलाय। यातून ऑपरेशन सिंदूरला एक प्रकारची मानवंदनाच आणि भारतीय लष्कराचा गौरव केला असून ही कार अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे। ही गाडी पाहिल्यानंतर आपसुकच प्रत्येकाच्या हृदयातून जय हिंद बाहेर पडेल अशी त्यांची अपेक्षा आहे। बृहन महाराष्ट्र मंडळ नवी दिल्ली अंतर्गत मराठी भाषाप्रेमी मंडळ बेळगाव शतक महोत्सवी कार्यकारी समितीची स्थापना केली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी सुहास गुर्जर यांची निवड झाली आहे। कार्याध्यक्षपदी नितीन कपिलेश्वरकर, उपाध्यक्षपदी संकेत कुलकर्णी, सचिव म्हणून कुमार पाटील, खजिनदारपदी विलास पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे। मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक अनिल चौधरी आणि परशुराम माळी असणार आहेत। बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले। या परिसराचे ग्रामपंचायतीच्या वतीने सुशोभीकरण करण्यात आले। या ठिकाणी असलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे हे सुशोभीकरण करण्यात आले आहे। या पुतळ्याची स्थापना लक्ष्मीताई फाउंडेशनच्या पुढाकाराने करण्यात आली असून देशासाठी योगदान दिलेल्या थोर व्यक्तिमत्वांची ओळख नव्या पिढीला करून देण्याचा उद्देश असल्याचं मंत्री हेब्बाळकर यांनी सांगितलं। यावेळी युवराज कदम, मावळी शंकर, सिद्धप्पा कांबळे, मनोहर बेळगावकर, संतोष कांबळे आदी उपस्थित होते। पश्चिम घाटाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकाची आहे। भीमगड अभयारण्यामध्ये दुर्मिळ प्राणी, विपुल जैवविविधता आहे। त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत। या पार्श्वभूमीवर तळेवाडीतील नागरिकांनी स्वेच्छेने स्थलांतराचा निर्णय घेतलेल्या 27 कुटुंबांना पहिल्या टप्प्यात 10 लाखांच्या धनादेशाचे वितरण करण्यात येत असल्याचे वनमंत्री ईश्वर खांडरे यांनी सांगितले। हेमाडगा येथील भीमगड वाईल्डलाईफच्या आवारात धनादेश वाटप करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानी आमदार विठ्ठल हलगेकर होते। जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आदी अधिकारीही यावेळी उपस्थित होते। बेळगाव बाजारात पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर वाढले आहेत। ढबू मिरची, बीन्स, दोडका दरामध्ये वाढ झाली आहे। गाजर, कोथिंबीर यांचे दर देखील गगनाला भिडलेत। बीन्सचा किलोचा दर 100 वरून 200 तर ढबू मिरची गाजराचा दर 100 रुपयांवर गेला आहे। कोथिंबीरची जुडी 20 रुपयांना झाली आहे। फ्लॉवर, पालक, पोकळा, पुदिना, शेपू, कोबी, वांगी, ओली मिरची, ढबू मिरची, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी या सर्व भाज्यांचा दर 50च्या पुढे गेलाय। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.60% परतावा। अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405। लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत। योजना फक्त सभासदांकरिता, नियम व अटी लागू।